पुण्यामध्ये ज्या ठिकाणी राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रम स्थळावरनं मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। तर ज्या हॉटेलवर सध्या राहुल गांधी थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेरून देखील कैलासपुरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मनश्री यांच्याकडे जाऊयात। मनश्री, आपण पाहतोय पुढच्या काही काळामध्ये पुढच्या काही जवळपास तासाभराच्या अंतरामध्ये राहुल गांधी हॉटेलमधनं निघतील असं सांगितलं जात आहे। मात्र त्यापूर्वीच आता विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह, मुलींमध्ये उत्साह दिसतोय, काय घडतंय? नक्की माझ्या मागे तुम्ही बघताय की राहुल गांधींचे संदेश आता प्ले केले जात आहेत। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतल्या चित्रफिती सुद्धा दाखवल्या जात आहेत। सोबतच तरुणींसोबत चालतानाचे व्हिडिओज असतील, फोटोज असतील आणि तरुणींची मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण कार्यक्रमातली संख्या ही निश्चितपणे लक्षणीय आहे। आणि इथे आपण बघतोय की काही जरी तरुणी ज्या आहेत त्या फुलं हातात घेऊन आलेत। कोणाला देणारी फुलं? मराठी नहीं आती है। किसको देने वाले हैं ये? राहुल सर को। राहुल जी के लिए लाए हैं। आप किसके लिए ले आई है? राहुल गांधी के लिए। तो आप देना चाहेंगी? देंगे ना, मौका मिला जरूर देंगे। राहुल गांधींसाठी तरुणी ही फुलं घेऊन आलेत। तू राहुल गांधींना भेटायला आलीयस का? येस। राहुल गांधींना कधी बघितलंयस तू? काय ऐकलंयस त्यांच्या बाबतीत? त्यांच्याबद्दल त्यांची क्लिअरिटी ऐकली आहे, त्यांची ट्रान्सपरन्सी, जे फ्रीडम ते इंडियाला देतात त्याच्याबद्दल ऐकली। बरं, तू राहुल गांधींचं भाषण ऐकायला आलीयस, या कार्यक्रमात सहभागी व्हायला आलीयस, काय वाटते छात्रों की गूंजचा अर्थ समजलाय तुला? काय? छात्रों की गूंज म्हणजे काय तुला समजलाय का? हो। कितवीत शिकते तू? सेकंड। काय वाटतं तुला राहुल गांधींबद्दल? मला वाटतं की ते चांगले आहेत आणि मी त्यांना सपोर्ट पण करणार आहे। सपोर्ट करना है। हाँ। आपने राहुल जी के लिए ये फूल लाए हैं, मौका मिलेगा देने के लिए? इतनी भीड़ है तो इंशाल्लाह भी कोशिश तो करेंगे हम जाने की, अगर मौका मिला तो चले जाएंगे देखने। तर छात्रों की गूंज हा पहिला कार्यक्रम होत नाहीये खरं तर महाराष्ट्रामध्ये, केवळ देशामध्ये। याच्यापूर्वी कोट्याला कार्यक्रम झालेला आहे, प्रयागराजला कार्यक्रम झालेला आहे, मात्र अशा पद्धतीचा जो कार्यक्रम आहे तो थोडा नाविन्यपूर्ण पद्धतीने केला जातोय। इथे आपण बघितलं तर एक फ्लॅश मॉब पद्धतीचा कार्यक्रम इथे केला जाणार आहे। वेगवेगळे टी शर्ट हे विशेषतः छापण्यात आलेले आहेत आणि इथे आपण बघतोय की हे वेगळे टी शर्ट या आणि शीर्षा रिव्होल्यूशन ह्या पद्धतीने हे